आज मी तिखट शेव बनवणार आहे। त्यासाठी हे 2 वाट्या पीठ घेतलेले आहे, डाळीचं पीठ घेतलेले आहे। पीठ मळायच्या आधी आपण काय करायचं, लसूण, अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा जिरं हे आपण मिक्सरला वाटून घ्यायचं। लसूणचाच फ्लेवर आपल्या शेवला येणार म्हणून आपण हा लसूण त्यात वापरणार आहोत। तर आता हे मी बारीक वाटून घेते। आधी पाणी न घालता वाटायचं, पाणी जास्त घालायचं नाही। हे बघा, हे मी मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे। आता आपण मीठ घालूया आणि 1 चमचा तांदळाचं पीठ। तांदळाच्या पिठामुळे शेव कुरकुरीत होणार। हे मिक्स करूया। हे पीठ चाळूनच घ्यायचं आणि बारीक पीठ घ्यायचं। आता त्याच्यामध्ये हे छोटे 2 चमचे तेल घालूया। कच्चंच तेल घेतलेलं आहे मी, तुम्हाला हवं असलं तर तुम्ही गरम करून तेल घालू शकता, पण मी कच्चंच तेल घेतलेलं आहे। आता आपण तिखट घालूया। तिखट शेव आहे त्यामुळे तिखट हवंच। 2 चमचे तिखट, थोडीशी हळद, तिखट आपल्या आवडीप्रमाणे घालायचं। आता हे आपण मिक्सरला वाटून घेतलेले पाणी ते घालणार आहोत। हे पाणी गाळून घालायचं। म्हणजे शेव करताना मध्ये मध्ये अडकत नाही म्हणून आपण हे मिक्सरला वाटून घेतलेले। तुम्हाला लसूण नसला वापरायचा तर तुम्ही नका वापरू, नाही वापरला तरी चालेल। तिखट मीठ नुसतं घालून शेव केली तरी चांगली होते। आता हे मिक्स करून घ्यायचं। जास्त पाणी लागत नाही शेव डाळीचं पीठ भिजवायला। पुन्हा मी मिक्सरमध्ये जरा पाणी घातलेलं आहे, हेच पाणी वापरणार आहे। हात भरवायची पण गरज लागत नाही। जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही, असं हे पीठ भिजवायचं। जास्त पातळ केलं तर काय होईल, शेव नरम पडेल म्हणून जास्त पातळ नाही भिजवायचं। जर जास्त कडक झाली शेव, जास्त पीठ जर तुम्ही घट्ट केलं तर खूप कडक बनेल शेव, म्हणून मीडियम ठेवायचं। हे बघा, एवढं ठीक आहे। हे बघा, थोडासा तेलाचा हात घ्यायचा। हे पीठ चिकट आहे ना, तेलाचा हात घेतला म्हणजे चिकटपणा जरा कमी होतो। आणि ह्याचा एक आपण गोळा बनवून घेऊया। आता ही शेव आपण लगेच करायला घ्यायची। आता आपण शेव करायला सुरुवात करूया। शेवेची जाळी मी लावलेली आहे, तर कढईने तेल लावून घ्यायचं। तुम्हाला जर हात भरवायचा नसेल तर तुम्ही चमच्याने असं भरायचं। नंतर हे बंद करायचं। तेल गरम झालंय का बघूया आपण। गॅस मीडियमवर ठेवायचा, जास्त फास्ट ठेवायचा नाही, जास्त कडक तेल तापवायचं नाही, आता लगेच शेव काळी पडेल। आता आपण शेव करूया। तुम्हाला जर बारीक शेव करायची असेल तर तुम्ही बारीक कोलचा साचा वापरायचा, म्हणजे बारीक शेव पडेल। मीडियम गॅसवर आपण आता ही शेव तळून घेऊया। पूर्ण बुडबुडे जाईपर्यंत शेव तळायची। आपली शेव तळून झालेली आहे, कशी मस्त झालेली आहे। आता ही मी अशी सगळी शेव करून घेते। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।
कुरकुरीत झालेली बघा आपली शेव तयार आहे. हे बघा अजिबात तेलकट नाही बघा. जरा जरी हाताला तेल लागलेलं दिसतंय का तुम्हाला? कशी कुरकुरीत झाली बघा.